नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. लाडकी बहीण योजना. या योजनेचे रखडलेले हप्ते आणि ई-केवायसीच्या कडक नियमांमुळे झालेली एक प्रचंड मोठी स्वच्छता मोहीम. ज्या योजनेतून लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळतो, तिचे पैसे अचानक येणे का थांबले? बरं, यामागे काही मोठी कारणं आहेत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया आणि या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. तर सगळ्यात आधी हा प्रश्न सोडवूया, मार्च आणि एप्रिल महिन्याचे हफ्ते नेमके कुठे अडकले आहेत? साहजिकच अनेकांच्या मनात सध्या हाच गोंधळ आहे. लाडकी बहीण योजनेचे हे 2 अत्यंत महत्त्वाचे हफ्ते अद्यापही बँक खात्यात जमा का झालेले नाहीत? हे फक्त पैशांचे अडकणे नाहीये, तर त्यामागे एक मोठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. रक्कम वेळेवर न आल्याने चिंतेचं वातावरण नक्कीच आहे, पण या विलंबामागे नेमकी काय कारणं आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. या विलंबाचा थोडा शोध घेतल्यावर 2 प्रमुख प्रशासकीय अडथळे समोर येतात. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातलं पहिलं कारण म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवट. मार्च महिना म्हटलं की प्रशासकीय आणि आर्थिक ताळेबंदाची खूप मोठी कामं असतात, ज्यामुळे यंत्रणेवर साहजिकच प्रचंड ताण येतो. आणि दुसरं, कदाचित सर्वात मोठं कारण म्हणजे ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंत. याच तांत्रिक प्रक्रियेमुळे वितरणाची साखळी तात्पुरती थांबवावी लागली. पण खरं सांगायचं तर या ई-केवायसीने एक वेगळंच सत्य समोर आणले. आणि इथूनच या प्रकरणाला एक अतिशय रंजक वळण मिळतं. ई-केवायसी अनिवार्य करण्याचा परिणाम किती धक्कादायक होता ते आता आपण पाहणार आहोत. इथे समोर दिसणारा हा आकडा खरोखरच चक्रावून टाकणार आहे. तब्बल 54 लाख. हो, बरोबर ऐकलत. ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे योजनेतून चक्क 54 लाख लाभार्थी कमी होणार आहेत. हा आकडाच इतका मोठा आहे की यावरून लक्षात येतं की योजनेच्या अंमलबजावणीत किती मोठी आणि सखोल स्वच्छता मोहीम राबवली गेली आहे. एका साध्या तांत्रिक निर्णयाने किती मोठा बदल घडवून आणलाय हे यावरून अगदी स्पष्ट होतं. ही घट किती मोठी आहे हे यावरून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. ई-केवायसी अनिवार्य करण्यापूर्वी लाभार्थ्यांची मूळ संख्या होती तब्बल 2,40,00,000. पण या अत्यंत कठोर पडताळणीनंतर हीच संख्या आता थेट 1,80,00,000 येऊन ठेपली आहे. थोडक्यात सांगायचं तर एका तांत्रिक निर्णयामुळे लाखो बोगस किंवा अपात्र नावे वगळली गेली आहेत. करदात्यांचा पैसा केवळ योग्य आणि खऱ्या गरजूंपर्यंतच पोहोचावा यासाठी उचललेलं हे एक अतिशय धाडसी आणि निर्णायक पाऊल म्हणावं लागेल. आता साहजिकच प्रश्न पडतो की या प्रचंड मोठ्या स्वच्छता मोहिमेत नेमके कोण वगळले गेले? याची कारणं पाहिली तर थोडं आश्चर्यही वाटतं आणि थोडी गंमतही वाटते. पहिली गोष्ट म्हणजे सरकारी कर्मचारी या योजनेसाठी मुळातच अपात्र आहेत, त्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आली हे अगदी रास्त आहे. पण सर्वात धक्कादायक आणि गमतीशीर बाब म्हणजे या यादीतून चक्क पुरुषांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. विचार करा, लाडकी बहीण या खास बहिणींसाठी आणि महिलांसाठी असलेल्या योजनेत अनेक महाभागांनी म्हणजे पुरुषांनीही अर्ज केले होते. सुदैवाने या कडक प्रक्रियेमुळे अशा सर्व अपात्र अर्जांना बाद करण्यात आलं असून आता केवळ पात्र महिलांनाच याचा लाभ मिळणार हे निश्चित झालंय. या सगळ्या प्रशासकीय गदारोळात आणि पडताळणीमध्ये खऱ्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे ज्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते रखडले होते त्यांचे पैसे कुठेही बुडणार नाहीत. त्याऐवजी सरकारने एक चांगला निर्णय घेतलाय. हे दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र करून एकूण 3,000 रुपयांची एक मोठी रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. एवढ्या दिवसांच्या विलंबाची ही एक प्रकारे भरपाईच आहे आणि यातून एकाच वेळी एक भक्कम आर्थिक आधार नक्कीच मिळेल. आता हे सर्व कधीपर्यंत पूर्ण होईल, ही एकत्रित रक्कम नेमकी केव्हा जमा होईल हाच कळीचा प्रश्न उरतो. उपलब्ध माहितीनुसार मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही 3,000 रुपयांची एकत्रित रक्कम सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा जवळपास संपत आली आहे. योग्य वेळी मिळणाऱ्या या एकत्रित निधीमुळे अनेक कुटुंबांना चांगलाच फायदा होईल यात शंका नाही. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते. हा 2 महिन्यांचा विलंब म्हणजे प्रशासनाचं अपयश नव्हतं, तर करदात्यांच्या घामाच्या पैशांचा योग्य वापर व्हावा यासाठी केलेली एक अत्यंत आवश्यक आणि मोठी स्वच्छता मोहीम होती. पण जाता जाता एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे जसा या योजनेत पारदर्शकपणा आला, तसाच तो भविष्यातील सर्वच सरकारी योजनांमध्ये येईल का? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावर नक्कीच विचार व्हायला हवा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशीच सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन पुन्हा भेटूया.